धनुरास मे महिन्याचा पहिला आठवडा धनुराशीसाठी ठरणार गोल्डन. काय म्हणतेय तुमची धनरेषा? नमस्कार, आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार धनुराशीच्या माझ्या प्रिय बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त एक भविष्य नाही, तर तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा शेवट आणि एका सुवर्ण काळाची सुरुवात आहे. रक्ताचं पाणी करून रात्रंदिवस कष्ट करूनही जेव्हा पदरात काहीच पडत नाही, तेव्हा माणसाचं मन थकून जातं. पण थांबा, तुमची ही थकावट दूर होण्याची वेळ आता आली आहे. मे महिन्याचा हा पहिला आठवडा तुमच्यासाठी नुसता मे महिना नाही, तर तुमच्या नशिबाचा गोल्डन गेट ठरणार आहे. तुमच्या हातावरची ती धनरेषा काय सांगतेय? तुमच्या आयुष्यातली ती गरिबीची साखळी आता कशी तुटणार आहे? आणि ज्या लॉटरीच्या, ज्या धनलाभाच्या आशेवर तुम्ही आजवर जगलात, ती संधी तुमच्या दारात कधी उभी राहणार आहे? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. पण पुढे जाण्यापूर्वी आपल्या स्वामी कृपा परिवाराच्या या व्हिडिओला एक लाईक करा आणि कॉमेंट्समध्ये ओम श्री स्वामी समर्थ किंवा माझं नशीब बदलणार आहे असं नक्की लिहा. तुमची एक कॉमेंट तुमच्या सकारात्मक ऊर्जेची पहिली पायरी ठरेल. संघर्षाची किनार आणि धनुराशीची जिद्द. धनुराशीच्या माझ्या स्वाभिमानी लोकांनो, तुमचं आयुष्य म्हणजे एक न संपणारा लढा राहिला आहे. धनुरास ही अग्नितत्वाची रास आहे आणि सोनं जसं आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय चकाकत नाही, तसंच तुमचं आयुष्य आहे. तुम्ही आजवर जे काही मिळवलंय ते नशिबाने ताटात वाढून दिलेलं नाही, तर तुम्ही ते खेचून आणलंय. अनेकदा असं झालं असेल की तुम्ही कोणाचं तरी भलं करायला गेलात आणि उलट तुमच्यावरच आळ आला. लोकांनी तुमच्या साधेपणाचा फायदा घेतला, तुमच्या कष्टाचं श्रेय दुसऱ्यांनीच लाटलं. जेव्हा खिशात एक रुपया नव्हता, तेव्हा तुम्ही जगासमोर हसत मुखाने उभे राहिलात, पण रात्री उशीखाली अश्रू लपवले. ही जी तुमची जिद्द आहे ना, की कितीही संकट आली तरी मी पुन्हा उभा राहीन, हीच जिद्द आज तुम्हाला या मे महिन्याच्या सुवर्ण काळापर्यंत घेऊन आलीये. तुमचा संघर्ष हा केवळ पैशांसाठी नव्हता, तर तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी होता. मी हारणार नाही हा तुमचा स्वभावच तुमच्या यशाचा पाया आहे. आता तो काळ संपलाय जिथे तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी झगडावं लागत होतं. आता वेळ आहे शांतपणे पेरलेल्या कष्टाचं पीक कापण्याची. मे महिन्याचा तो गोल्डन आठवडा आणि ग्रहांचा महिमा. आता आपण बोलूया त्या गोल्डन आठवड्याबद्दल. 1 मे ते 7 मे हा काळ धनुराशीसाठी इतका खास का आहे? याचं उत्तर दडले आकाशातील ग्रहांच्या हालचालीत. तुमचा राशीस्वामी देवगुरु बृहस्पती आता अशा स्थितीत भ्रमण करत आहे जिथे त्याची शुभदृष्टी तुमच्या धनस्थानावर पडत आहे. मे महिन्याच्या या पहिल्या आठवड्यात गजकेसरी योग आणि धनलक्ष्मी योग यांसारखे दुर्मिळ योग जुळून येत आहेत. जेव्हा गुरु आणि चंद्राची स्थिती अनुकूल असते, तेव्हाच माणसाला अकल्पित धनलाभ होतो. ज्याला आपण लॉटरी म्हणतो किंवा अचानक सापडलेला पैसा म्हणतो, तो याच योगांमुळे मिळतो. हा आठवडा तुमच्यासाठी गोल्डन ठरेल, कारण रखडलेली कामे. गेल्या कित्येक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून जी कामे सरकारी दरबारी किंवा कोर्ट कचेरीत अडकली होती, त्यांना गती मिळेल. व्यापारात वृद्धी. जे छोटे मोठे व्यवसाय करतात त्यांना एखादी मोठी ऑर्डर किंवा ग्राहक अचानक मिळेल, ज्यामुळे तुमचं आर्थिक गणित पूर्णपणे बदलेल. नोकरीत सन्मान. कामाच्या ठिकाणी तुमची किंमत मोजली जाईल. कदाचित पगारवाढ किंवा बोनसचे संकेत याच आठवड्यात मिळतील. तुमची धनरेषा काय सांगतेय? चला आता जरा तुमच्या हाताच्या तळव्यात डोकावून पाहूया. तुमची धनरेषा म्हणजेच फेट लाईन तुमच्या भविष्याबद्दल काय गुपितं सांगतेय? धनुराशीच्या व्यक्तींच्या हातावर जर ही रेषा मनगटापासून सुरू होऊन थेट मधल्या बोटाच्या म्हणजेच शनी पर्वताच्या खाली जात असेल, तर समजून जा की तुमचा भाग्योदय रोखणं आता कोणालाही शक्य नाही. पण मे महिन्याच्या या विशेष आठवड्यात एक गोष्ट लक्षात घ्या. जर तुमच्या धनरेषेवर छोटासा मासा म्हणजेच फिश सिंबल तयार होत असेल, तर हा 100% लॉटरी योग आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त लॉटरीच्या तिकिटावर अवलंबून राहावं, तर याचा अर्थ असा की तुमचं नशीब आता अतिशय सक्रिय झालं आहे. तुमच्या हातातील ही धनरेषा सांगतेय की तुमच्यावर पूर्वजांचा आशीर्वाद आहे. तुम्ही आजवर जे काही पुण्य केलंय, कुणा गरिबाला केलेली मदत असेल किंवा एखाद्या प्राण्याला दिलेलं अन्न असेल, त्या पुण्याचा साठा आता धनरूपाने तुमच्याकडे परत येत आहे. मे महिन्याच्या 3 आणि 4 तारखेला तुमच्या हातातील या रेषांमधील ऊर्जा सर्वोच्च स्थानी असेल. या काळात घेतलेला कोणताही आर्थिक निर्णय तुम्हाला भविष्यात करोडोंचा फायदा करून देऊ शकतो. तुमच्या कुटुंबासाठी तुमचं स्वप्न. तुम्हाला आठवतंय का तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यातील ते स्वप्न? तुमच्या जोडीदाराने तुमच्या कठीण काळात दिलेली साथ?
तुम्ही आज जे काही करत आहात ते तुमच्या स्वतःसाठी नाही, तर तुमच्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी करत आहात. हा गोल्डन आठवडा तुम्हाला ती संधी देणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या कुटुंबाला ते सुख देऊ शकाल ज्याचे ते हक्कदार आहेत. मित्रांनो, तुमच्या हातावर अशी स्पष्ट धनरेषा आहे का? किंवा तुम्हाला अलीकडे हाताला खाज सुटणे किंवा काही शुभ संकेत मिळत आहेत का? तुमचं उत्तर हो किंवा नाही मध्ये कॉमेंट करा, कारण तुमच्या ऊर्जेचा प्रभाव तुमच्या नशिबावर पडत असतो. नशिबाची साथ मिळवण्यासाठी हे विशेष उपाय. मित्रांनो, नशीब हे एखाद्या कुलपासारखं असतं आणि मेहनत ही त्याची किल्ली असते. पण कधीकधी त्या कुलपाला श्रद्धेचं तेल लावावं लागतं. मे महिन्याच्या या पहिल्या आठवड्यात जेव्हा ग्रहमान तुमच्या बाजूने झुकलेला आहे, तेव्हा काही छोटे पण अत्यंत प्रभावशाली उपाय तुमचं भाग्य उजळवू शकतात. पिवळ्या वस्तूचे दान. धनु राशीचा स्वामी गुरु आहे. या गुरुवारी आपल्या जवळच्या मंदिरात जाऊन हरभरा डाळ किंवा पिवळ्या रंगाचं कापड दान करा. हे करताना मनात फक्त एकच भावना ठेवा, माझ्या आयुष्यातील अडथळे दूर होऊ दे. तिजोरीचा उपाय. शुक्रवारी सकाळी अंघोळ केल्यावर एका लाल कापडात 5 गोमटी चक्र आणि थोडी अक्षता बांधून तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा. हा उपाय तुमच्या धनरेषेला अधिक सक्रिय करेल. या उपायांकडे केवळ विधी म्हणून पाहू नका, तर ती तुमची विश्वासाची एक पायरी आहे. ज्या क्षणी तुम्ही श्रद्धेने हे कराल, त्याच क्षणी निसर्ग तुमच्यासाठी मार्ग मोकळे करायला सुरुवात करेल. तुमच्या अंतर्मनाची शक्ती आणि यशाचा सिक्रेट मंत्र. धनु राशीच्या माझ्या बांधवांनो, लॉटरी लागणे किंवा अचानक धन मिळणे हे केवळ नशिबावर अवलंबून नसतं, तर ते तुमच्या ऊर्जेवर अवलंबून असतं. जर तुम्ही सतत मी गरीब आहे, माझं काही खरं नाही असा विचार केलात, तर लक्ष्मी तुमच्याकडे कशी येईल? या आठवड्यात तुम्हाला एक नियम पाळायचा आहे, सकारात्मकतेचा नियम. दररोज सकाळी उठल्याबरोबर आरशात बघून स्वतःला सांगा, मी या सुवर्ण काळासाठी तयार आहे आणि माझे दिवस बदलत आहेत. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम आणि विश्वास ठेवाल, तेव्हाच नशीब तुमच्या दारात लोटांगण घालेल. तुम्हाला ठाऊक आहे का, जगातील श्रीमंत लोक हे त्यांच्या कौशल्यापेक्षा त्यांच्या मानसिकतेमुळे मोठे झाले आहेत. तुमची धनरेषा आज तुम्हाला सांगते की तुमची मानसिकता बदला, तुमचं भविष्य आपोआप बदलेल. ज्यांनी आजवर तुम्हाला कमी लेखलं, त्यांना तुमची प्रगती शब्दांनी नाही, तर तुमच्या कर्तृत्वाने दाखवून द्यायची वेळ आली आहे. भावनिक साथ. शेवटी एवढंच म्हणेन, धनु राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, पैसा येतो आणि जातो, पण तुमची हिंमत कधीच तुटू देऊ नका. हा मे महिन्याचा आठवडा तुमच्यासाठी आनंदाच्या लाटा घेऊन येईलच, पण त्या सुखाच्या काळातही आपल्या माणसांना विसरू नका. कदाचित आज तुमच्या खिशात पैसे नसतील, पण तुमच्या काळजात देवाची भक्ती आणि कष्टाची तयारी आहे. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ संपवून उठाल, तेव्हा एक नवी उमेद घेऊन उठा. तुमच्या डोळ्यातील ते अश्रू आता आनंदाश्रूंमध्ये बदलण्याची वेळ आली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या मनापर्यंत पोहोचला आहे, तर तो तुमच्या त्या मित्राला शेअर करा जो सध्या संकटात आहे. तुमचं एक शेअर कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. स्वामी चरणी हीच प्रार्थना की तुमच्या घरात सुख, शांती आणि भरभराट नांदो. स्वामी तुम्हा सर्वांचं कल्याण करोत. तर हे होतं आजचं राशी भविष्य, आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जावो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.